माजलगाव शहराचा मी नगराध्यक्ष असताना माजलगाव शहरातील सर्वप्रथम घरकुलधारकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। जवळपास 1300 घरकुलधारकांना त्यांचे घराचे स्वप्न साकार केले। माजलगाव शहरातील मुख्य म्हणजे रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेस्ट हाऊस हाही रस्ता माझ्या कार्यकाळात खूप दिवसापासून 20 वर्षापासून प्रलंबित होता, ते करण्यात आला। माजलगाव शहरातील नगर परिषदेची बिल्डिंग ही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती, ते मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केली। माजलगाव शहरातील सर्व समाजासाठी उदाहरणार्थ मराठा भवन, बुद्धविहार, मजलिस उलेमा व आर्यवैश्य समाज व श्याम पाठक नाट्यगृहासाठी जागा दिली। असे अनेक विकासाची कामे मी नगराध्यक्ष असताना शहरातील वृक्ष लागवड असो, सर्वसामान्यांचे काम असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, हे अनेक कामे मी केली। नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते ती कोणत्या पार्टीकडून पक्षाकडून आपण उभे आहात? मी यावेळी नगराध्यक्षाची निवडणूक माझी आई यासिन बी चांसा या ओबीसी महिला राखीव असल्यामुळे ती लढविणार आहेत। आम्ही जनतेचा पक्ष, जे जनताच्या दरबारामध्ये जाऊन आम्ही मतदान मागणार आहोत। आम्ही केलेल्या विकास कामावर आम्ही मतदान मागणार आहोत आणि अपक्ष म्हणून माजलगाव शहरातील व्यापारी वर्ग असो किंवा अन्य लोकांसमोर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागण्यासाठी जाणार आहोत। गेल्या 25-30 वर्षापासून प्रलंबित असलेला बाजार तळाचा प्रश्न आज देखील मार्गी लागलेला नाही, यावरती आपण काय? मी नगराध्यक्ष असताना नंबर 3 एक निविदा काढून त्या ठिकाणी 3.5 जमीन आहे, त्या ठिकाणी निविदा काढली। माझा कार्य संपल्यानंतर प्रशासन माजलगाव शहरातील जनतेला कॅम्प म्हणजे बाजार आणण्यासाठी जावं लागतं आणि हाच प्रश्न गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित होता, परंतु प्रशासकीय काळामध्ये प्रशासकाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला। निश्चितच माजलगावच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं तर हा प्रश्न ताबडतोब म्हणजे त्या बाबतीत काम करण्यात येईल। आता हनुमान मंदिरापासून तर MSCB ऑफिस पर्यंत जे रस्ता करण्यात आलेला आहे, तुमच्यावर खुलेआम आरोप लावण्यात येत आहेत की ते बोगसरित्या काम केलेलं आहे। ते 2 वर्षापूर्वी ते रस्ता करण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगता? तो रस्ता हनुमान मंदिर ते पावरहाऊस रोड 2021 मध्ये झालेला, जवळपास 5 वर्ष झालेले आणि तो रस्ता म्हणजे हनुमान मंदिराच्या बाजूला खराब झालेला आहे। तर त्यावेळेसच मी माझा कार्यकाळ संपल्यानंतर संबंधित गुत्तेदाराचे 40% रक्कम बाजूला ठेवली की हा रस्ता झाल्याशिवाय त्याला देण्यात येऊ नये, तसा माझा तक्रारी अर्ज आहे। आजही त्याची चौकशी म्हणजे कुणीही करावी, मी त्याला म्हणजे पुराव्याशी बोलतो। मंजरत रोडवरील पाण्याच्या टाकीचे काय झालं ते कामाचं? मंजरत रोड या ठिकाणी 15 युक्त आयोगा अंतर्गत 1 कोटीचा निधी मी नगराध्यक्ष असताना टाकला, त्याचे उद्घाटन झाले, त्याची निविदा काढली, परंतु जमीन लेवलला काम आल्यानंतर संबंधित गुत्तेदाराचे पैसे न दिल्यामुळे आणि तो निधी इतरत्र वळीला प्रशासकीय काळात, त्यामुळे आज लोकांना अशुद्ध पाणी मिळत आहे, 15-15 दिवसाला पाणी मिळत आहे। याला जबाबदार प्रशासक आणि प्रशासन आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडे मी वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या की माजलगाव शहराला एकच टाकी आहे, एका टाकीला आम्ही पाण्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु इथल्या प्रशासकाने हा निधी इतरत्र वळवून त्यामध्ये गैरव्यवहार केला आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी सोबत त्या काळी होतात, लोकप्रतिनिधीचे एक नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत होता। आता सध्याला लोकप्रतिनिधीवर 1% आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे, काय अनुभव आहे? तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय? नाही, मी त्यांच्यासोबत काम केलं ते मी तसा मला तर काही माहित नाही, कारण जे मी काय बघितलं नाही टक्के किती घेतले काय, परंतु इथले अधिकारी
त्यांच्यासोबत मिटिंग घेतात आणि अधिकाऱ्यावर माननीय आमदाराने जे जे प्रश्न वेळोवेळी ज्या वेळेस त्यांच्या मिटिंगा घेतल्या की माजलगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असो, माजलगावचे बोगस रस्ते होते त्याबाबत असो, परंतु आमदार साहेबांनी त्या बाबतीत आवाज उठवायला पाहिजे होता की जे प्रशासक इथं आज 4 वर्षापासून आहे की माजलगावमध्ये भ्रष्टाचार किती होत आहे. आजही बघा वैष्णव मंगल कार्यालयाकडे जो जाणारा रस्ता आहे तो किती आज 2.5 कोटीचा रस्ता आहे, किती धुळीने व्यापला आहे. समोरची जर मोटरसायकल आली तिथे आज महिला तिथं दर्शनाला जायचं असेल तर आता एका वर्षात रोड खराब आहे. म्हणून याला जबाबदार आमदार साहेबांनी त्या जे बी इथं मुख्य अधिकारी होते त्यांना की हा निधी गैरवापर कसा झाला, स्वच्छतेच्या बाबतीत मीटिंग घेत होते त्वरित कारवाई केली ना, जिल्हाधिकारी अधिकाऱ्यावर कारवाई करा म्हणून असे कुठेही फक्त पत्र देतात आणि शांत बसतात. लोकप्रतिनिधीचा सगळ्या चेहऱ्यावर दिसून येतो तुमच्या बोलण्यावरून. याचा अर्थ असा आहे की लोकप्रतिनिधी याच्यात सहभागी आहेत. नाही, त्याच्यात सहभागी आहेत का नाही हे मी सांगू शकत, परंतु एक लोकप्रतिनिधी माजलगावचे तुम्ही तुमच्यावर होतं, मी म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काम होतं. माजलगाव शहरात आजही म्हणजे जनावरांचं बघा की रस्त्याने चालता येत नाही. माजलगाव शहरात पाण्याचा प्रश्न आजही 15 दिवसाला पाणी यायला लागलंय. मी नगराध्यक्ष असताना 4 ते 5 दिवसाला पाणी आणण्याचा प्रयत्न मी केला होता. म्हणून आमदार साहेबांनी इथले जितके कर्मचारी त्यांची चौकशी लावावी की माजलगाव शहरामध्ये या 4 वर्षामध्ये किती आला आणि त्या निधीची किती विल्हेवाट लावली. मी इथं तक्रार केलेली प्रधान सचिवाकडे की माजलगावातला एक रस्ता डबल करण्यात आला. उदाहरण सांगतो तुम्हाला, डॉक्टर उर्णे यांच्या बाजूला नाली केली म्हणून आज सध्या तुम्ही जाऊन तिथं बघू शकता की त्या ठिकाणी न करता विरोध चांदणी ग्राउंड या ठिकाणी मंजरत रोड ते चांदणी ग्राउंड 2 योजनेत काम झालं असताना देखील अजूनही 26 रुपये रस्त्याचे डबल. यामध्ये सर्व अधिकारी जबाबदार. मी कशी बोलतो, माझ्या कुणाला डिबेट करायची तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पुराव्याशी डिबेट करायला तयार आहे. कुणीही माझ्यासोबत डिबेट करावी. शेवटी प्रश्न असा असेल, आता तुम्ही नगराध्यक्षपद भूषविले आहे आणि बरेच लोक तुमच्या कामावर समाधान व्यक्त करतायत. ते घरकुल असेल किंवा शासकीय योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही केलेलं आहे. शेवटी आता तुम्ही पक्षामुळे निवडणूक लढवताय, आता शेवटी जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? जनतेला मी आवाहन करणार आहे की माजलगावचा बाजाराचा प्रश्न असो, माजलगाव शहरात खाण्याचा प्रश्न असो, माजलगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असो, जनावरांचा प्रश्न असो, जसं मला जे कमी वेळ भेटला होता त्या कमी वेळामध्ये मी त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. माजलगाव शहरातील जनतेने मला जर अजून एकदा संधी दिली तर माजलगाव शहरातील ज्या समस्या आता राहिलेल्या आहेत की पूर्ण माजलगाव शहरातील अनेक लोकांना टॅक्स जास्त लावलेला आहे की त्यांना आवाची डावा टॅक्स लावला आहे. त्यामुळे ते टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करणार. व्यापारी वर्ग त्यांना बी टॅक्स जास्त लावला आहे. मोंढ्यातील टॅक्स नगराध्यक्ष असताना कमी केला ठराव, तसा जो टॅक्स जास्त लागला तो टॅक्स मी जर मला जनतेने संधी दिली तर मी कमी करण्याचा प्रयत्न करीन आणि माजलगाव शहरातील अनेक समस्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न. तुम्ही नगराध्यक्ष असताना तुमच्या कार्यकाळामध्ये मुस्लिम समाजासाठी माजलगाव शहरातील जनतेसाठी तुमचं काय योगदान काय राहिलं? मी कोणतेही जातपात न बघता सर्व समाजाला घरकुल देण्याचा प्रयत्न केला.
सर्व समाजाला सामाजिक कार्य करण्यासाठी जागा दिल्यात आणि सर्व समाज माझ्या पाठीशी आहे. म्हणून मला माजलगाव शहरातील जनतेला कळकळीची विनंती आहे की समोर बलाढ्य उमेदवार असले तरी एक माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्यांनी आपलं 1.5 वर्षाचं कार्य केलं त्याची पोचपावती म्हणून मला पुढील काम करण्याची संधी माजलगाव शहरातील जनता ही शून्य आहे. कुणाच्याही बोलण्याला बळी पडणार नाही. माजलगावातील जनता ही स्वाभिमानी आहे. निश्चितच माजलगावातील जनता माझं कार्य मी केलेलं थोडंफार कार्य 100% तर काम करू शकलो नाही, परंतु जे केलं त्या कामावर समाधान मानून निश्चितच मला येणाऱ्या नगर परिषदेमध्ये मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजय करतील. ओके.